36 लाखांची फसवणूक, पोलीस दमदाटीचा आरोप, सोलापूरमध्ये खळबळ। सोलापूर प्रतिनिधी जनसंसद न्यूज। सोलापूर येथील चापला नगरमधील रहिवासी अशोक भिक्खू चव्हाण यांनी रोहिणी नगरमधील गोल्डन टॉवर येथील व्यावसायिक गाळा देण्याच्या बहाण्याने आपली 36 लाख रुपयांची फसवणूक झाल्याची तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे। संबंधित बिल्डरकडून पैसे घेतल्यानंतर गाळा न देता धमकावण्यात आले, तसेच तक्रार दिल्यानंतर विजापूर नाका पोलीस चौकी येथे बोलावून तक्रार अर्ज माघारी घेण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। या प्रकरणात इमारतीवर विविध बँकांकडून संशयास्पद पद्धतीने कर्ज उचलण्यात आल्याची माहिती समोर येत असून आपल्यासारख्या अनेक नागरिकांची फसवणूक झाल्याचा दावाही अर्जात करण्यात आला आहे। त्यामुळे सर्व आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी करून स्वतंत्र चौकशी यंत्रणेमार्फत तपास करावा, पोलिसांकडून झालेल्या दमदाटीची स्वतंत्र चौकशी व्हावी, तसेच दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करून 36 लाख रुपयांची रक्कम तातडीने परत मिळवून द्यावी, अशी मागणी जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर यांच्याकडे करण्यात आली आहे। सध्या जिल्हा परिषद उपोषण गेट येथे बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे।